शेतकरी मित्रांनो, तर आज आपल्या पक्षाला येऊन आहे ना 42 दिवस झालेले बरं का. म्हणजे पहिल्या दिवसापासून तर 42 दिवसापासून आपण खूप कष्ट केले. म्हणजे रात्रंदिवस म्हणजे पहिल्या 15 दिवस पाऊसच चालू होता बरं का. त्यामुळे पक्षाने फिडिंग चांगली केली होती. पण लास्ट टाइम म्हणजे एवढ्या 2-4 दिवसामध्ये आपल्या पक्षाने चांगल्या प्रकारे वेट गेन केलेलं आहे. शेतकऱ्यांचं किंवा जे खास करून जे पक्षी म्हणजे जे कण खातंय त्यांच्यासाठी एक संदेश आहे आपला, का तुम्हाला वाटतं हे खराब आहे म्हणून किंवा यांना इंजेक्शन दिलेलं असतं, पण अशा कोणत्याही प्रकारे काय नाही बरं का. कारण त्यांचं खाद्यच एकदम जबरदस्त आहे. म्हणजे त्याला पूर्णपणे मका एकदम चांगल्या प्रकारे खाद्य प्रोटीन असलेलं, म्हणजे एक चिकन म्हणजे प्रोटीन असलेलं आहे ते. त्याच्या सगळ्यांना ते शरीरासाठी उपयुक्त आहे. म्हणजे सगळ्यांनी खायलाच पाहिजे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे का जे आपण पक्ष्यांना जे फीड देतो ना, ते फीड एकदम चांगलं आहे आणि ते मकापासून बनवलेलं असतं. आणि भरपूर लोकांचे त्यांना असे गैरसमज आहे. अपायकारक असे कोणतेच औषध दिलेले नाही आम्ही. जे असे चांगलेच आहे, म्हणजे आपल्याला औषध म्हणजे लिव्हर टॉनिक वगैरे असतं. हा, ते फक्त पक्ष्यांसाठी चांगलं असतं, त्यांच्या बॉडीसाठी टॉनिक वगैरे असतं. तर अशा म्हणजे आता आपला पक्षी म्हणजे तो एकदम वेल अँड गुड कंडिशन मध्ये सध्या. तर आज आपली लिफ्टिंगसाठी पहिली गाडी आलेली. म्हणजे आपला माल डायरेक्ट आपल्या संगमनेर तालुक्यातून डायरेक्ट मुंबई पुणे आणि नाशिक ठिकाणी जाणार आहे बरं का. तर खूप काही संघर्ष केले 42 दिवस, आणि त्याचे कष्टाचं आपण जे कष्ट केले त्याचं आज आपल्याला फळ भेटलेलं आहे. तर भरपूर शेतकरी म्हणतात की याच्यामध्ये प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे. असं तसं नाही का, नाण्याला दोन बाजू असतात. म्हणजे कधी लॉस पण जातो, कधी प्रॉफिट पण होतो. म्हणजे कारण पक्ष्यांना कधी अटॅक येईल ते आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणजे त्यांची काळजी घेणे हे आपल्या हातात, ते शेवटी नशीब. शेवटपर्यंत आता आमचा शेवटचा दिवस आहे. आता आपण नाही म्हणे का माणूस म्हणजे पाण्याचा बरोबर आहे, तसंच पक्ष्यांचं पण आहे. एका दिवसात काय किंवा एका रात्रीत काय होईल ते सांगता येत नाही.